नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी आहे गडहिंग्लज मधून. कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील गडहिंग्लज तहसीलदार कार्यालयामध्ये अभिलेख कक्षामध्ये खासगी एजंटांचा हस्तक्षेप वाढला असून त्यांनी कार्यालयातच ठिय्या मांडला आहे. जनतेची आर्थिक लूट सुरू असून खासगी एजंटांना त्या ठिकाणी स्थान देणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील सेवा नियम 1979 नुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ गडहिंग्लज तालुका अध्यक्ष ईश्वर महादेव घाळी यांनी लेखी निवेदन आणि पुराव्यासह गडहिंग्लज तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना दिले होते. पण या निवेदनाची कोणतीही दखल घेतली न गेल्याने माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने गडहिंग्लज तहसीलदार कार्यालय आणि प्रांत कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. तरीही दिलेले निवेदन बेदखल केल्याने माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली भीक मागो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेऊन प्रांत अधिकारी एकनाथ काळबांडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. आंदोलकांशी चर्चा केली, पण संबंधितांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात त्यांनी टाळाटाळ केली. यावेळी कार्यकर्त्यांनी भीक मागो आंदोलनातून गोळा झालेली रक्कम तहसीलदार यांना देण्याचा प्रयत्न केला. प्रांत अधिकारी आणि आंदोलक यांच्या शाब्दिक चकमकी उडाल्या. अशा प्रकारचे जिल्ह्यातील वेगळेच आंदोलन असल्याने नागरिकांच्या कुतूहलाचा विषय बनला होता. या आंदोलनामध्ये जिल्हाध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष गुडोपंत सुतार, तालुकाध्यक्ष ईश्वर घाळी, संपर्क प्रमुख विनायक यादव, सचिन पाटील, विजय कोरवी, विजय पन्हाळकर, जगदीश गुरव, दिगंबर विटेकरी, महादेव नाईक, अंकुश लोहार, अर्जुन नाईक, स्वप्नील कुलकर्णी यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.